समोर अथनी आली. पेटली. हात पंजा उठून संभाजीराजांनी पाठची सेना थोपती केली. पेटत्या अथनीची आग त्यांच्या डोळ्यात उतरू लागली. देहामनात मस्तकात पाझरू लागली. धमन्यांचे भोसलाई रक्त पेटू लागली. मागे न वळताच एकेकाचे नाव घेत आपल्या फौजेचे सरदार त्यांनी पुढे पेश घेतले. सर्वांवर जळजळीत नजरफेर टाकीत जबानीचा करडा कोरडा ओढला. खबरदार, किसी ने गांव में कदम रखा तो कलम कर दिया जाएगा. सेना यही रोक दो. वकुबाचे 25 एक धारकरी निवडून बाजूला घेत संभाजीराजे गर्जले, हमारे पीछे आओ. आणि कायदे झाडीत, घोडा फेकीत अथनीत घुसले. पेटत्या अथनीच्या पेठांतून पेटता भोसला तीरासारखा चालला. हे रूप, हा आवेश वेगळा होता. सारा गाव बेचिराग करून एका झाडाच्या घेराखाली दिलेर, सर्जा, इखलास घोड्यावर मांड घेऊन उभे होते. त्यांच्यासमोर लुटीची प्रतवारी लावण्यात काही पठाण घडले होते. कलकलत होते. उधळते संभाजीराजे थेट दिलेर सामने आले. गोंधळलेले धपापणारे जनावर कायद्याने थोपवीत पाय उतार झाले. आइये राजे. पठाणही हसत पाय उतार झाला. खान, ये क्या चला है. संभाजीराजांचा पालटलेला जरब भरणारा आवाज साऱ्यांनाच जाणवला. सर्जा इखलासही पाय उतार झाले. मतलब, भुवया चढवीत दिलेर गुरगुरला, आमच्या डोळ्यां देखत आमच्या रयतेची ही कुत्ते मौत, औरतीची बेइज्जत. किसकी रयत, तुम्हारी. गर्दन मागे टाकीत पठाण खदखदून हसला. पठाण, आम्ही जाब विचारतो आहोत. संभाजीराजांच्या फटक्याने दिलेरचे बेगुमान हसणे थिजले. जाब, हमें आदत है जाब पूछने की, सुनने की नहीं. हैसियत संभालो. पठाणाची गर्दन नागफण्यागत ताठ झाली. कसली हैसियत. तुमच्या पठाणी जनान्यांची अशी बेइज्जत केली तर. राजे जुबान संभालो. ये काफरों का जनाना नहीं है. पठानों के मर्द हाथ हथियार उठाकर जान की बाजी लगाते हैं जनाने पर. तुम मामूली 7,000 मनसबदार हो, हम सालारे दक्खन है. तुम्हारा कबीला हमारे जनाने में है. होश रखो. खामोश. कमरेच्या हत्याराची मूठ उपसत संतापाने थरथर कापणारे संभाजीराजे थेट दिलेरवर धावले. फासळ्या फासटून दिलेरने त्यांच्या काळजालाच हात घातला होता. होश रखो, संवारो म्हणत सर्जाखानाने चलाखीने पुढे होत संभाजीराजांचे मनगट पकडले. एव्हाना इखलास, खैरत, इर्रज यांची पठाणी हत्यारे म्यानाबाहेर सरकली होती. हाताच्या इशारतीवर दिलेरने ती खाली पाडली. थंड, दमदार बोलीत दिलेर संभाजीराजांना म्हणाला, सुना था तुम्हारे आबाजान ने आगरा में शहनशाह को तेज मिजाज का तरीका दिखाया था. भरे शाही दरबार में वाकई तुम उसके सही फर्जंद लगते हो. प्रत्यक्ष दिलेरच्या तोंडून आबासाहेबांचे वर्णन ऐकताना अंगावर वीज पडावी तसे संभाजीराजे शहारले. मनाचे बांध फुटत चालले. अपमान, संताप, स्वतःची चीड, खंत आणि अगतिकता भोसल्यांच्या डोळ्यात साकळून आली. पठाणांसमोर उभे राहणे मुश्किल झाले. फिरका घेत संभाजीराजे वळले. चित्ता उडावा तशी झेप टाकीत जनावरावर स्वार झाले. खूर झाडीत जनावर उधळले. त्यांचा पाठलाग घ्यावा म्हणून इखलास, खैरत, इरज यांनी पटापट घोड्यांवर उड्या घेतल्या. त्यांना रोखता दिलेर ठंडेपणाने म्हणाला, जवां है, मर्द है, जब गवाता है ठंडा हो जाएगा. सांज धरून दिलेर सर्जाच्या फौजा ऐनापुराकडे कूच झाल्या. अथनीलगतच्या डोंगर पायथ्याला संभाजीराजांचा तळ पडला. खिदमतगारांनी उठवलेल्या
डेऱ्यात संभाजीराजे बेचैन फेऱ्या घेत होते. राख झालेली अथनी अंधारात डुबत होती. विचारच विचार माणसाचे रूप घेऊन हातच्या कोरड्यांनी संभाजीराजांना निर्दयपणे फटकारून काढू लागले. तुम एक मामूली मनसबदार हो. किसकी रैयत? ये काफरों का जनाना नहीं है. दिलेर कोण? कुठल्या मुलखाचा? मांजऱ्याच्या तळावर कलम झालेले वळवळणारे शेकडो हात, तिकोट्याच्या विहिरी आडातून फुगून तरंगणारी शेकडो अश्राप जनांनी, प्रेत, जळून राख होणारी घरटी झोपडी, कळवळून हंबरडा फोडणाऱ्या मेलो वाचवा म्हणून ऊर पिटणाऱ्या दशदिशा. युवराज कशाला आलात या खातेऱ्यात? मायेने विचारणारी तिकोनी पगडी पस्तावल एके दिवशी. तुम एक मामूली मनसबदार हो. होश रखो. तुम्हारा कबीला हमारे जनाने में है. गड जिंकून आलात. तुमची आरती कशी उतरावी उमजत नाही आम्हास. भावनेपोटी काहीतरी करून बसता तुम्ही, मग ते निपटणं नाही साधत. अक्कासाहेब, तुम्हावर हत्यार धरणं आमचं काम नाही. या मायेच्या बोलांना दिलेला बेगुमान जाब नरसाळा गड घेतल्याखेरीज हटणार नाही आम्ही. नको ही मनसब, ही जखडून टाकणारी खिल्लत. निघावं येथून. आणि कुठं जावं? मुलखात. आमच्या तिथं कुणी तुम्ही मामूली आहात म्हणणारा नाही. जावं, पण कुठल्या तोंडानं? या अपयशी हातांनी पिछाडीचे सारे दोर तर आम्हीच तोडून टाकले. त्या थोर पुरुषाला निरोप दिला. परतू ते तुमच्या सह्याद्री जिंकण्यासाठी. सह्याद्री जिंकू म्हणणाऱ्याला कधीच मिळत नसतो. शरण आलेल्याला कधीच परता सारीत नसतो. त्याला तरी कुठल्या तोंडानं शरण जावं? आज हयातीची पुरती शिकस्त घेतलीत आम्ही. काय करून बसलो हे आम्ही? सूत्र बधीर झालेले ठणकते मस्तक तळ हातांनी गच्च आवळीत संभाजीराजे खाटल्यावर बसले. चारी पायात दातरी गोमचाप करकचून बसलेला हत्ती जागीच कोंडून पडावा, यातनांनी तळमळत राहावा, तसे त्यांचे वाट चुकलेले राजमन कोंदून पडले. युवराज, डेऱ्याच्या दारातून कातर साद आली. मान उठवून संभाजीराजाने बघितले. मेहुणे महादजी निंबाळकर दारात उभे होते. यावेळी तुम्ही इथून जा. आम्हास मेहरबानीनं एकले सोडा. आमच्या जखमावर मीठ फासू नका. संभाजीराजे तिडकीने बोलले. महादजी दबक्या आवाजात म्हणाले, आता तुम्हाला आम्ही एकले सोडूच शकत नाही. मीठ फासण्यासाठी नाही, तुम्हाला मिठाची आण देण्यासाठी आलो आहोत आम्ही. मतलब? होता तोही आवाज दबका घुगरा करीत महादजी जवळ आले. युवराज, तुमचा घात झाला आहे. पठाणाला दिल्ली दरबाराचा हुकूम आला आहे. तुम्हाला जेरबंद करून दिल्लीला पाठवण्यात येणार आहे. तुमच्या झगड्याचे निमित्त करून केव्हाही पठाण तुमच्या दंडात काढण्या घालायला कमी करणार नाही. दिमाग शांत ठेवा. जे करायचं ते सावधानगीनं आणि तातडीनं करा. रातोरात हा तळ सोडा. कुठंही जा. सावध असा. निघतो आम्ही. महादजी जायला निघाले. दाजीसाहेब, कळवळून संभाजीराजांनी त्यांना दबकी साद घातली. आम्ही तुम्हाला टाकून बोललो. शर्मिंदे आहोत आम्ही. ते मनात ठेवू नका. सावध असा. महादजी बाहेरच्या अंधारात गडप झाले. आता आकऱ्यातील कोठडीतल्या आबासाहेबांचे सावध शहाणपण स्मरत विचारांचे दुसरेच चक्र संभाजीराजांच्या मनात फिरू लागले. एकसारखे डेऱ्याच्या दारात येऊन ते मागून येणाऱ्या अक्कासाहेब आणि दुर्गाबाईच्या मेण्याचा माग घेऊ लागले. खानसाम्याने डेऱ्यात आणून ठेवलेला थाळा तसाच चौरंगीवर पडला होता.
काहीतरी सुचल्याने संभाजीराजांनी बाहेरच्या पठाणी पहारेकऱ्याला याद फरमावले, नायक, तुम्हारे हशमों को आराम दो, दूसरा पहरा हम फरमाएंगे. जी. नायकाने डेऱ्याभोवतीचे थंडीत पहारा देणारे पठाण आरामाला सोडले. सज्जनगडावरून सोबत आलेल्या मावळ्यांतील माणसे निवडून संभाजीराजांनी त्यांना आपल्या डेऱ्यावर पहारा जोडून दिला. थंडीने बेजार झालेले पठाण जागजागी आकट्या पेटवून घोळक्यांनी त्यावर हात शेकीत बसले.